मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर मी आशा करते तुम्ही सगळे मस्त एकदम आनंदात आणि मजेत असाल. मित्रांनो, आजची गोष्ट खूपच खास आणि रंजक आहे. तुम्हाला एक सुंदर संदेश देणारी आहे. आता त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग तयार आहात ना? चला, जास्त न वेळ घेता आणि जास्त वेळ न घालवता उत्सुकतेने भरलेल्या आपल्या आजच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या गोष्टीचे नाव आहे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर कृतज्ञता म्हणजे कोणी आपल्यावर केलेले उपकार न विसरणे, यालाच कृतज्ञता असे म्हणतात. म्हणजे एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या चांगुलपणाबद्दल किंवा मदतीबद्दल मनापासून आनंद व्यक्त करणे आणि त्याची जाणीव ठेवणे म्हणजेच कृतज्ञता होय. तर आपल्या गोष्टीचं नावच आहे कृतज्ञता आणि गोष्टीचे लेखक आहे डॉक्टर यशवंत पाटणे. तर एका शाळेच्या अवतीभोवती अनेक झाडे होती आणि मुलांना त्यातील आंब्याचे जुने झाड फार आवडायचे. त्या झाडाच्या दाट सावलीत मुलांच्या गप्पा गोष्टी, सहभोजनाचा, सामुदायिक खेळीचा कार्यक्रम नेहमी छान रंगायचा. पुढे तर एके दिवशी तिथे दोन दणकट माणसे आली. एकाच्या हातात कुऱ्हाड तर दुसऱ्याच्या हातात भल्ली मोठी करवत होती. मुले खेळायची एकदम थांबली, भेदरून गेली. त्यातील एका मुलाने धाडसाने विचारले, दादा, तुम्ही कुऱ्हाड करवत घेऊन इथे कशासाठी आला आहात? आणि मग रामजी काकांनी हे झाड आम्हाला विकलं आहे 500 रुपयाला. म्हणजे हे झाड तुम्ही कापणार आहात? हो. मुले त्यांना म्हणाली, थांबा, आम्ही हे झाड तुम्हाला तोडू देणार नाही. मुलांचा निश्चय पाहून ती माणसे परत गेली. मुले काळजीत पडली, एकमेकाकडे खिन्नपणे पाहू लागली. त्यांना खूप वाईट वाटू लागले. ज्या झाडाने आपल्याला प्रेम दिले, माया दिली, छाया दिली, ते झाड आता इथे कधीच दिसणार नाही. या कल्पनेने राहुलला तर रडूच कोसळले. तो गहिवरून मित्रांना म्हणाला, या झाडाखालीच तुम्ही माझा वाढदिवस साजरा केलात. मला छान छान गोष्टीची पुस्तके भेट दिली. दिनेशने राहुलला समजविले. त्याचा हात हातात घेतला आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती लगेच मित्रांना बोलून दाखवली की आपणच सगळ्यांनी मिळून 500 रुपये जमा करायचे आणि रामजी काकांना द्यायची आणि मी मला खाऊसाठी मिळालेले सगळे पैसे देतो. आणि सभोवतालच्या मुलांनी दिनेशच्या सुरच सूर मिसळला. माधव पुढे होऊन म्हणाला, मी सहलीसाठी जे 40 रुपये भरणार होतो ते बाबांना सांगून सगळेच इकडे जमा करतो. मुलांचा हुरूप वाढला. त्यांनी पैसे जमा करण्याचा निश्चय केला. तर मुले शाळेत आली. त्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांची भेट घेतली, झाडे वाचवण्याची योजना सांगितली आणि मदत मागितली. बाईंनी मुलांकडे कौतुकाने पाहिले, त्यांची व्यथा अडचण जाणून घेतली. लगेच 10 रुपये दिले. दिनेशने ती रक्कम वहीत नोंदवली. बाईंनी मुलांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्या म्हणाल्या, मी आजच रामजी काकांची भेट घेते आणि त्यांच्याकडून एका आठवड्याची मुदत मागून घेते. त्या मुदतीत आपण सर्वांनी 500 रुपये जमा करायचे. रामजी काका भले गृहस्थ आहेत, ते आपले नक्की ऐकतील. मुलांनी एक मदतपेटी तयार केली. बाईंनी त्यावर टपोऱ्या अक्षरात लिहिले, वृक्षाचे संगोपन म्हणजे संस्कृतीचे जतन. मुलांनी मदतपेटी प्रत्येक वर्गातून फिरवली. कित्येक मुलांनी भाऊबीजेचे साठवलेले पैसे देऊन टाकले. एका आठवड्यात 450 रुपये जमा झाले. आता 50 रुपये कमी पडत होते. अजून एका दिवसाची मुदत वाढवून मिळावी ही मुलांची तीव्र इच्छा होती. मुले रामजी काकाकडे गेली. त्यांना सारी हकीकत सांगितली आणि मुलांची झाडाविषयी माया, प्रेम, पैसे जमवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि कृतज्ञता पाहून रामजी काका भारावून गेले. ते आतल्या खोलीत गेले आणि 50 रुपये घेऊन बाहेर आले व म्हणाले, हे माझे पैसे. आता मुलांवर चकित होण्याची पाळी आली.
लेकरांनो, मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि हमी देतो की यापुढे मी झाड कधीच तोडणार नाही. मला पैशाची खूपच अडचण होती, म्हणून मी हे झाड विकायला काढले होते. मी माझी अडचण कशी तरी भागवीन. तुम्ही जमवलेले पैसे ही मी घेणार नाही. हे 500 रुपये तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकाकडे द्या आणि जास्तीत जास्त झाडे लावणाऱ्या, झाड जगविणाऱ्या मुलामुलींना हे बक्षीस म्हणून वाटायला सांगा. मुलांनी रामजी काकाचे मनापासून आभार मानले. मुले आनंदून गेली. ती पळत पळत झाडाजवळ आली. हातात हात गुंफून झाडाभोवती फेरी धरून नाचू लागली, गाऊ लागली. वाऱ्याच्या लहरीत झाडाच्या फांद्याही हलू लागल्या. जणू हे झाडही मुलांच्या मुक्त आनंदात मुक्तपणे सहभागी झाले होते. तर मुलांनो, ही होती आपली सुंदर गोष्ट. तर आपल्याला या गोष्टीमधून काय शिकायला मिळते, तर झाड हे एक मनुष्याला दिलेले एक अमृतच होय. कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, ती आपल्याला अन्न, लाकूड, औषधीही देतं. आणि या गोष्टीमध्ये आपल्याला मुलांच्या मनातील प्रेम आणि कृतज्ञता भावना, या झाड वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न ही आपल्याला या गोष्टीमधून आपल्याला शिकायला मिळतात. तर मुलांनो, ही होती आपली आजची गोष्ट. आणि आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया दुसऱ्या गोष्टीमध्ये.